बांगड्याचा किशमूर करणार आहोत आपण. बांगड्याचा किशमूर. हो. बांगड्याचा किशमूर करायचा आहे, साहित्य काय ते सांगा. भाजलेला सुका बांगडा, ओलं खोबरं, कांदा, कोथिंबीर, लसूण, चिंच, काळी मिरी, मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ. आता मला खात्री पटली की ह्याला कर्नाटकाचा टच आहे. Yes. कसं विचारा. हा. ही कोस्टल जी कर्नाटक चिंच आहे की नाही, चिंच ही पाहिजेच. पाहिजेच. हो, आमच्या जेवणामध्ये चिंच हा लागते. आणि मला अजून एक कर्नाटकातला शब्द सरी असं म्हणतात ना, सरी आहे. हा, सरी 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 म्हणजे बरोबर आहे. ठीक आहे, बरोबर आहे. बरोबर आहे. तेवढं मला माहिती आहे. बघा मी क्लास घेते हा तुमचं कन्नडचं. अहो घ्या हो, पण हा. सरी मला माहिती होतं हे मी हा, सांगतो. हा. चला पहिल्यांदा काय करायचंय. पहिलं आपण आता हे सगळं वाटून घेऊया साहित्य. हा चला मग एक काम करतो, मिक्सरचं भांड घेतो, हम्म. याच्यात आपण एक एक घालू. हे पहिलं आपण खोबरं घेऊया, लसूण घातलं, चिंच घातलं. तुमचे मिस्टर काय करतात हो. ते बीपीटी मध्ये होते, आता रिटायर झालेत. बर. काळी मिरी घातलेली आहे, ठीक आहे. थोडसा लाल मिरची तिखट. पावडर. हम्म. ऍक्च्युली याच्यामध्ये आपण मिरची पण वापरू शकतो, पण आता हल्ली कसं मिरची एवढं घेतलं जात नाहीये, वापरलं जात नाहीये. मिरची पावडरच वापरलं जातं. सोप्पं जे असतं ते हल्ली केलं जातं. ठीक आहे. सो हे सगळं घातलेलं आहे, मीठ घातलेलं आहे आणि ह्याला बारीक असं कुटकुटीत, खूप बारीक नाही, कुटकुटीत वाटून घ्यायचं. बर ठीक आहे. थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचं. बस 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 बस. वाटून तुम्ही देतात का? देतो की हो. अरे क्या बात आहे. इथं बाजूलाच मिक्सर येतं, मग काय. खायला हवा तर काही थोडं काम पण करावंच लागतात. एक्झॅक्टली. आपल्याला असं आयतं कसं मिळेल. तुमच्या घरी कोण कोण असतो. माझ्या घरी माझा मुलगा आहे, हा. माझी मुलगी आहे, माझा मुंबई वाईब म्हणून कॅफे आहे रुपारेल कॉलेजच्या समोर. अरे वा, हा. किती छान. मग मुलं काय करतात. मुलगा कॅफे सांभाळतो, हा. मुलगी HR हेड म्हणून काम करते, बिझनेस पार्टनर आहे. वाव, सगळे आपल्या आपल्या मार्गाला लागलेले आहेत. Yes, सगळ्यांना मार्गाला लावून टाकलं. आता आम्ही इथे शो करायला मोकळे. चला मारून घेतो. हा. आणि हे कसं कुटकुटीत वाटायचंय. कुटकुटीत झालंय का बघा. झालंय का ओके. आता परफेक्ट वाटलं. वा. बरं काम येतं हो तुम्हाला. येतात आता काय, तुमच्यासारखे पाहुणे इथं येतात आणि माझ्याकडून करून घेतात हो. कॅफे मध्ये काय काय तुमच्या स्पेशालिटी. स्पेशालिटी म्हणजे खिमा पाव आणि चायनीजचा सगळा प्रकार आहे. बर. ॲक्च्युली काय झालं, करोनाचं जेव्हा चालू झालं तेव्हा खूप लोकांचे हाल झाले, तर त्यावेळेला मदत म्हणून मी टिफिन द्यायला चालू केले. जवळजवळ पहिल्या हप्त्यामध्ये मी 80 एक टिफिन फ्रीमध्ये दिलं. मग अशा वेळेला असं झालं की एक आजी आजोबांचा शेजारी माझा एक स्टुडंट राहायचा, मी ट्युशन घ्यायची. त्यांनी मला फोन करून सांगितलं, टीचर माझ्या शेजारी आजी आजोबा जे राहतात त्यांना जेवण नाही हो. तर मी म्हटलं ओके, म्हणून मी त्यांना टिफिन नेऊन दिला, डाळ भात भाजी आणि चपात्या. तर ते आजोबा आणि आजी एवढे खुश झाले आणि त्यांनी मला माहिती नाही कोणाला सांगितलं, कसं सांगितलं, काय सांगितलं माहिती नाही. दुसऱ्या दिवशी 7 डब्बे झाले. अरे वा, असं करता करता त्या पूर्ण वीक मध्ये मी 80 डब्बे दिले किती छान. आणि कोणाकडनंही पैसे नाही घेतले. नाही. पण तुम्हाला सांगते, ते कुठेतरी पुण्य आज माझ्याकडे लाभलं. माझ्यासारखे हाऊस वाईफ आज एक मुंबई वाईफ कॅफे दादर एरियामध्ये उघडते. किती त्याचं छान. कारण फक्त त्यांचा आशीर्वाद आहे. किती छान. छान असंच इंटेन्शन राहू द्या. तुम्हाला असे छान छान अनुभव येऊ देत जा. आम्हाला फार आवडलं हे सगळं ऐकून. आता काय करूया पुढे. आता हे चटणी वाटून झालेले आहे. हम्म. हे बघा, हे असं बांगडा भाजून घ्यायचं. बर. ह्याच्यावरचं असं म्हणजे तुम्हाला दाखवते फक्त. हे बघा, हे सालं काढून घेतात असं. हे असं काढून घ्यायचं सालं आणि ह्याच्यामध्ये जो मांस असतो तो फक्त आपण काढायचा असतो. हा बघा. अच्छा. आणि हे सगळं सालं काढून टाकायची. हे बघा असं. आणि हे जे असतं तुकडे ते हे आहे. अच्छा. हे तुकड्यांना आम्ही काय करतो, वरून खोबरेल तेल घालतो. बरं. ह्याला खोबरेल तेल घातलंय आणि हे ह्याच्यामध्ये असं घालायचं, मिक्स करायचं असं. आणि मस्त याच्यामध्ये कांदा घालायचा. मला एक चमचा द्या. याच्यामध्ये काटा नसतो का. हे काढलेले आहेत मी सगळे. हे बघा ना. अच्छा. हे असं तुम्ही फक्त हे काढून घेतलं तर ह्याच्यामध्ये कुठेही काटा नसणार. काटा नाही. बरोबर. हे साफ केलेलेच बांगडे आहेत हे. ह्याच्यामध्ये आता जेवायच्या वेळेला जेव्हा तुम्ही हे करून ठेवायचं, कधी जेवायला बसतात तेव्हा हे कांदा
ॲक्च्युअली कोथिंबीर नाही घातलं तरी चालतं, पण आता तुम्ही चिरून ठेवलं असेल तर मी घालते. हो ठीक आहे, जरा असं. कोथिंबीरला वाईट वाटायला नको ना. वाईट वाटायला नको तेच. हे बघा, हे मस्त असं किशमूर तयार झालेलं आहे. हे बघू शकतात. झाला पदार्थ तयार. येस, अरे करायला किती सोपा, पटकन होणारा. डाळ भात, बाहेर पाऊस आणि हा किशमूर. किशमूर, आहा सुख. क्या बात है, फारच छान. बांगड्याचा किशमूर तयार झालेला आहे. लिहून घ्या साहित्य आणि कृती. बांगड्याचा किशमूर. 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: भाजलेला सुका बांगडा 1 बांगडा, ओलं खोबरं 1 वाटी, बारीक चिरलेला कांदा 1 वाटी, कोथिंबीर आवडीनुसार, लसूण 5 ते 6 पाकळ्या, चिंच 2 ते 3 तुकडे, काळी मिरी 4 ते 5 दाणे, लाल तिखट 1 चमचा, मीठ चवीनुसार. कृती: प्रथम ओलं खोबरं, लसूण, चिंच, काळी मिरी, लाल तिखट, मीठ आणि थोडं पाणी घालून वाटून घ्या. आता भाजलेल्या बांगड्याला साफ करून त्याचे तुकडे तयार वाटणात घाला. त्यात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर घालून एकजीव करून घ्या. बांगड्याचा किशमूर तयार. बांगड्याचा किशमूर तयार झाला. आता तुमचा उत्साह आणि तुमच्या हातची चव पाहता ये दिल मांगे मोर. त्याच्यामुळे दुसरा पदार्थ काय आहे? दुसरा पदार्थ पण सोपं आहे एकदम. तिसरे असतात माहितीये ना, हा. शिंपल्याला हो म्हणतात. हो. या तिसऱ्याचा एक शिप्पी भाजी. एक शिप्पी म्हणजे काय? एक शिप्पी म्हणजे हे उकळल्यानंतर, हा. हे आता आहेत, हे बंद 2 आहे. आहेत, हा, बंद आहेत. हा, उकळल्यानंतर ते उघडतात, तोंड उघडतात. हा. त्याच्यानंतर एक शिप्पी काढून फेकून द्यायचं, एकच शिप्पी ठेवायचं. त्याला म्हणतात एक शिप्पी. अच्छा, तिसऱ्याची एक शिप्पी भाजी. येस, हे एवढं डिटेलिंग, हे सगळं, हे तुम्हाला एवढी आवड आहे म्हणून तुम्ही शिकताय का काय? म्हणजे हे आपलं जिव्हाळा आहे. नॉनव्हेज म्हणजे माझा जिव्हाळा आहे. मला तुम्ही रात्री 3 वाजता उठून 50 लोकांचा नॉनव्हेज जेवण बनव म्हटलं ना, मी तुम्हाला अर्धा 1 तासामध्ये बनवून देईन. ते तुम्ही सकाळी मला फक्त वरण भात लावू म्हटलं ना, तरी मला 1 तास लागतो. काय रे देवा तुमची आवड. तुम्ही अशा फुल ऑफ लाईफ आहात म्हणजे. येस येस. मला असं वाटतं करोना झाल्यानंतर आणखीन माझ्यामध्ये खूप चेंजेस आले. तेव्हा मला असं वाटलं की तेव्हा माणूस माणसाला ओळखत नव्हतं. घरच्या घरी सुद्धा म्हणजे एखाद्याला करोना झालं म्हटलं की त्याला इतकं वाळीत टाकलं जायचं. 14 दिवस. खूप त्यावेळेला मी असं वाटलं, अरे काय आयुष्य आहे यार, आता जगायला पाहिजे, आपण जगून घ्यायला पाहिजे. जगून घ्यायला पाहिजे. आजचा दिवस माझा आहे, उद्या मला माहिती नाहीये. छान. म्हणजे आज प्रेक्षकांना फक्त पदार्थ नाही तर एक आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा मिळणार आहे. आणि मग आता आपण तिसऱ्याचं एक शिप्पी भाजी. एक शिप्पी भाजीकडे आता आपण वळूया. साहित्य आधी आम्हाला सांग. येस, हा. बघा, तिसऱ्या लागणार हम्म. कांदा, टोमॅटो, बारीक चिरलेल्या मिरच्या, कोथिंबीर, ठेचलेलं लसूण, साखर, हळद, मिरची पावडर, चवीनुसार मीठ. चला पटकन कृती करूया. येस, आता तुम्ही कढई घ्या. हम्म. आता ह्याच्यामध्ये पाणी घाला. हो हो हो. तुमच्या मुलांना तुम्ही धाकात ठेवलंय का, असं सोडलंय नाही फ्री? हो, नाही, माझी मुलगी सोलो ट्रिप करते, आता थायलंडला आहे. अच्छा, म्हणजे मुलांना धाकात नाही ठेवलं नाही ना? नाही, अजिबात नाही. कशाला धाकात ठेवायचं कोणाला? मग माझ्यावरच का सूड उगवताय? नाही हो, नाही. तुम्हाला आता तुम्ही आज मिळालंच मला हातात, तर कशाला सोडा ना. अहो मिळालो म्हणजे मी काय लॉटरीत लागलो काय? पाणी किती घालायचं? बस बस बस, एवढं घातलात तरी बस. हे बघा, हे छान व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. हा आणि हे आता ह्याच्यामध्ये ठेवायचं. ठीक आहे. हे असं एक 5-10 मिनिटं ठेवलं ना, हम्म. तेव्हा ते उघडतात, तोंड उघडतं. ठीक आहे. मग आपण ते थंड झाल्यानंतर एक शिप्पी करून घ्यायचं. ठीक आहे. झाकण ठेवायची गरज आहे का? नाही, गरज नाही गरज अजिबात. नाही. असंच हे होतील. ठीक आहे. तोपर्यंत आपण तोंड उघडूया आणि गप्पा मारूया. येस, बोला. तुमचे मिस्टर काय, म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यात त्यांचं काय म्हणणं असतं? ते बिचारे खूप शांत आहेत. मी इतकं बोलते तर ते कसे बोलणार? मीच करतील बोलते. काय? करतील मीच काय? बोलते. वा, फार छान. साहेबांना धाके वाटतं चांगलाच. नाही हो, नाही. ते आणि धाक, तुम्ही सगळे पुरुष मंडळी काही धाकात राहत नाही. ते फक्त ऍक्टिंग असतं धाकात राहण्याचं.